आई अंबाबाई, आम्ही जे काय करतोय त्यात अधिपतींच्या भल्याचाच विचार असतोय. त्यांच्या सुखाशिवाय आम्हाला काय बी महत्वाचं नाही. आणि आम्हाला हे चांगलंच ठाव आहे, त्यांचं सुख त्या मास्तरनी बरोबर नाही. अधिपतींच्या जीवावर लई उडत्यात त्या. आता बघ आई, त्यांचे पंख कसे कापतो आम्ही ते. जशास तसं ही नीती आहे आमची. ताई, चल निघायचं नव. हे काय, लग्नाला जायला तयार झालीस बाई तू? अगं ताई, ते मास्तरनीचं लगीन. कशाला सायलेन्सर बसवायला पाहिजे? कुठं काय बोलायचं काही कळत नाही. चुकलं ताई, परत असं नाही होणार. खरंच नाही होणार. सॉरी ताई, चुकलं. पण आपल्याला ते बाहेर जायचं नव. ताई, बाहेर जायचं नव आपल्याला. ताई, ताई, अक्षराचं नेमकं काय चाललंय काही कळत नाहीये. डॉक्टरांची अपॉइंटमेंट पण घेतली नाहीये हिने. तिच्या अशा वागण्याने घोर लागलाय जीवाला. त्या रात्री म्हणत होती माझ्या संसारासाठी भुवनेश्वरी मॅडमना पण फेस करेन. कसं करणार आहे ही? या मुलीच्या डोक्यात काय सुरू आहे ना, काही कळत नाहीये. आई, 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 हा? काय काय झालं? असं दचकलीस का? काय नाही. आई, काय झालंय? हा, काय नाही. काहीतरी झालंय मला माहिती. आणि काय झालंय हेही माहितीये. तू माझाच विचार करतेस हो ना? अगं सांग ना, काय काय झालंय आई? कसला विचार करतेस? अक्षू, तू काल म्हणालीस ना की तू भुवनेश्वरी मॅडमना फेस करू शकशील म्हणून. नाही, तू करशील ग. पण आई म्हणून मला भीती वाटते अक्षरा. कसली? अगं, तर भुवनेश्वरी मॅडम म्हणजे विस्तव आहेत अक्षू. आणि विस्तवाशी खेळणं म्हणजे स्वतःला होरपळून घेण्यासारखं आहे ग. आई, तू म्हणतेस ना नेहमी कुठलंही संकट आलं की घाबरायचं नाही, लढायचं, हरायचं नाही. तूच सांगतेस ना, आता तू का अशी शस्त्र टाकून देतेस? अक्षू, अगं आई आहे मी. आपल्या लेकराला त्रास झाल्यानंतर आईला वाईट नाही का वाटणार? आणि त्यात आता तू ज्या परिस्थितीमध्ये आहेस ना अक्षरा, त्यामुळे काळजी अजून वाढली आमची. अक्षू, तुझ्या हातमध्ये नवीन अंकुर खुलतोय. त्याच्यावर त्या भुवनेश्वरी नावाच्या विस्तवाचा परिणाम होऊ नये असं वाटतं मला. तुझ्यावर आलेला ताण त्यालाही सहन करावा लागतोय ना. अगं उलट चांगलंय ना आई. त्याला आत्तापासूनच माहिती की बाहेर काय परिस्थिती आहे. तो आधीपासूनच शिकून बाहेर येईल कसं लढायचं, अभिमन्यू सारखं. पण अक्षरा, तोही या भुवनेश्वरी मॅडमच्या चक्रव्यूहात अडकला तर? आई, अभिमन्यूला माहित नव्हतं की चक्रव्यूह कसं भेदायचं. आपण शिकवू आपल्या बाळाला, तेही शिकवू. त्याला जाणीव करून देऊ की तू कुणाचा मुलगा आहेस. अधिपतींचा मुलगा आहेस तू. अधिपती कसं प्रत्येक संकटातून मार्ग काढतात. अगं पण अक्षू, अधिपतीही भुवनेश्वरी नावाचं चक्रव्यूह नाही भेदू शकले. त्यांचं प्रेम आहे गाई भुवनेश्वरी मॅडमवर. प्रेम कसलं ग? आंधळं प्रेम आहे अक्षू. डोळ्यावरची पट्टी आई, ती पट्टीही निघेल. मला असं वाटतं कधी कधी की भुवनेश्वरी मॅडमना ओळखण्यात अधिपती चूक करतायत. मग कधी कधी असंही वाटतं की त्यांचं बरोबर आहे. भुवनेश्वरी मॅडमनी वाढवलंय ग त्यांना. शिक्षण नाही दिलं पण कसं जगायचं हे तरी शिकवलं. त्यांना योग्यच वाटणार भुवनेश्वरी मॅडम. अगं पण त्या योग्य नाहीयेत अक्षरा. हा आपला दृष्टिकोन झाला आई. मी अधिपतींच्या नजरेतून भुवनेश्वरी मॅडम कशात हे सांगितलं तुला. त्यांना योग्यच वाटणार त्या. आणि आपल्याशी त्या जशा वागतात त्यावरून त्या आपल्याला चुकीच्याच वाटणार. चुकीच्याच आहेत. प्रेम म्हणजे कपट कारस्थान करून मिळवता येतं असं वाटतं त्यांना. प्रेमात त्याग करायचा असतो याची तर जाणीवच नाहीये. मला तर असं वाटतं आहे की त्यांनी बाबांना थोडा वेळ दिला असताना, थोडं त्यांना समजून घेतलं असतं, प्रेमाने बोलल्या असताना तर कदाचित बाबांनी स्वीकारलं असतं. नाही, त्यांना सगळं पटकन हवं असतं आणि फक्त स्वतःच्या मनासारखं हवं असतं.
सगळी युद्ध शस्त्रांनी नाही जिंकतायत. काही युद्ध प्रेमाने जिंकावी लागतात, हे कळतच नाही त्यांना. अगं म्हणूनच मला भीती वाटते अक्षरा. खरं सांगू का, म्हणजे माझ्या मनामध्ये ही भीती आहे की त्या तुझ्याशी तसं नको वागायला ना गं. म्हणजे चारुहास दादांना जसं त्यांनी अंथरुणाला खेळवून ठेवलं तसंच जर त्यांनी तुझ्याशीही केलं तर. अगं आई शांत हो, असं काहीही होणार नाहीये. अगं तू आई म्हणून विचार करतेस ना आता, म्हणून तुला असं वाटतंय आणि तुझं योग्य आहे. पण हे बघ, तुझे जसे आई म्हणून माझ्यावर संस्कार आहेत तसेच तुझ्यातल्या शिक्षिकेचेही माझ्यावर संस्कार आहेत ना. तिचेही विचार आहेत माझ्याबरोबर. तू काय सांगायचीस की जर पेपरमध्ये एखादं गणित अवघड वाटलं तर ते सोडून पुढे नाही जायचं, ते आधी सोडवायचं आणि मग पुढे जायचं, शिकवायचीस ना मला. मग आता माझ्या आयुष्याचं गणित मला सोडवता येत नाही आई, मी कशी पुढे जाऊ? आणि कुसुमाग्रज काय म्हणतात, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. आधी ते गणित सोडवायला मदत करायचीस ना मला. आता माझ्या आयुष्याचं गणित सोडवायला मदत कर, माझ्या बरोबर उभी राहा. राहशील ना? राहील. राहील ग बाळा. बरं अक्षू, डॉक्टरांना फोन केलास? नाही. अक्षू, का नाही केलंस तू बाळा? अगं मी करते फोन. अक्षरा अगं ऐक ना, काय चाललंय या मुलीचं? हे फोन का करत नाहीये डॉक्टरांना? सुनबाईंनी आमचं लग्न मोडलं, आम्ही त्यांचा संसार मोडला. आम्हाला जे करायचं असतंय ते आम्ही करत आलोय आणि करत राहणार. हवं कळलं का तुम्हाला? कशाबद्दल? आधिपती यांनी सुनबाई त्यांचं काय? त्या भुवनेश्वरीनं त्यांच्यात फूट पाडायचा काही नवा मार्ग शोधलाय का? हाय का आता? अहो सारखा सारखा भुवीला कशापायी दोष देतायसा? माझं म्हणणं ऐकून तर घ्या. आई आई प्लीज, जे काय ते लवकर सांगा ना. माझी मनस्थिती ठीक नाही आहे आई, मला एवढ्या तेवढ्यानं टेन्शन येत आहे आता. नका काळजी करू, आता समजा चांगलंच होणार आहे बघा. कसं चांगलं होणार आहे? अक्षरा जोपर्यंत घरात परत येत नाही ना तोपर्यंत या घरात काही चांगलं घडणार नाहीये. येईल ती लवकर घरात. कशी येणार? कशी येणार? हा अधिपती साधं भेटायला तयार नाही तिला, कशी येणार ती? भेटली की दोघं. काय आई काय सांगते? अक्षरा अधिपती भेटले? हा मग दोघांचं बोलणं बी झालं. आई खरं सांगते ना? मी कशापायी खोटं सांगू? आई काय काय बोलणं झालं त्या दोघांच्यात? त्यांचं भांडण मिटलं? नाही म्हणजे अजून नीट बोलणं झालं नाही, पण होईल. आणि भांडण बी मिटल बघा. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आधिपतीला मी समजावलं आहे, तो म्हणलाय मी पुण्यांदा भेटणार आणि तिला घरला घेऊन येणार. सकाळी सकाळी खूप छान बातमी दिली तुम्ही. आता फक्त अक्षरा लवकरात लवकर घरात परत येऊ दे बस. देवाकडे एवढीच प्रार्थना आहे माझी. तथास्तु. नका काळजी करू. आता तुमच्या पोरांनाच मनावर घेतले ना व, समजा ठिकाणात. आई आई हेच त्यानं करावं अशी अपेक्षा होती माझी. आणि हे त्याला कुणीतरी समजावून सांगायला हवं होतं, कुणीतरी मोठ्यांनी. आणि तुम्ही ते काम केलं. आई थँक्यू सो मच. खरंच हे खूप खूप मोठं काम केलं तुम्ही. म्हणजे मी त्याला समजावायचा प्रयत्न केला होता पण तो माझा ऐकत नाही, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही समजावलं म्हणून हे सगळं झालंय. आई यापुढे सुद्धा त्याला असंच वेळोवेळी समजावत राहा तुम्ही. वय वय, कारण मला बी सुनबाई घरला परत यायला हवीच आहे की नाही. हा होईल समजा ठीक. अक्षू ऐक ना. आई अक्षरा अगं का टाळाटाळ करतेस? अगं नाही, मी टाळाटाळ नाही करत आहे आई. अगं पण मग आपल्याला दवाखान्यात जायचंय, सोनोग्राफी करायची. करू, सगळं करू. अक्षू कधी? आई करू, आता लगेच नाही करायचंय मला. एक मिनिट कधी करणार आहेस? आई माझं एकदा बोलणं होऊ दे अधिपतींशी. अगं काल बोललीस ना तू. अगं पण आमचं पूर्ण बोलणंच झालं नाही ना. एकदा बोलू दे ना. मी त्यांना बाळाबद्दल कुठे सांगितलंय अजून. मग कधी सांगणार आहेस अक्षू? सांगते मी लवकरच सांगते. अगं पण सोनोग्राफी करणं आवश्यक आहे. अगं आई, अगं मला आमच्या बाळाचं पहिलं हार्टबीट अधिपतींबरोबर ऐकायचंय.
म्हणून मी तुला म्हणत होते की आता आज नको लगेच. प्लीज आई, प्लीज समजून घे. बरं ठीक आहे, मला समजू शकतात तुझ्या भावना, कळलं मला. हां, पण मी काय म्हणते, एक जनरल चेकअप करून येऊयात ना. सोनोग्राफीचं कसं आहे अक्षू, 1-2 आठवडे मागे पुढे झालं तरी चालतं अगं. फक्त दाखवून येऊयात ना आपण. हां, एकदा बोलून घे ना डॉक्टरांशी फक्त. ठीक आहे, बोलते मी, तू नको काळजी करूस. आई, अक्षरा घरात परत आली ना की आपण घरात काहीतरी पूजा वगैरे घालूया. हं? आणि मी 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 तिला सांगतो की तुझ्या हस्ते त्या शाळेतल्या मुलांना वह्या पुस्तकं वगैरे वाट. हा असं व्हय? त्या अधिपतीला पण सांगूया, त्या गाढवाला सांगूया, जरा गोरगरिबांना काहीतरी कपडे लत्ते वाट, त्या कामगारांना बोनस वगैरे दे. देऊ दे देऊ दे. आणि आई मी स्वतः जातो आणि तरी अनाथाश्रमात वृद्धाश्रमात जाईन. तिथल्या लोकांना जरा अन्नधान्य वगैरे देईन. वय वय करा करा, जे काय तुम्हाला वाटते ना मग ते समजा करा. लय आनंद झालाय ना मग तुम्हाला ही बातमी ऐकून. होणार नाही याचीच तर वाट बघत होतो मी. ते चातक जशी पावसाची वाट बघतो ना, त्याच्यापेक्षा जास्त मी अक्षराची वाट बघत होतो. आई, अक्षरा या घरात पाहिजे. ती मुलगी असेल ना तर या घरात चैतन्य आहे, काहीतरी पावित्र्य आहे, मांगल्य आहे. आणि आई, माझं हे सगळं नवं आयुष्य तिची देण आहे ना, तिचे उपकार आहेत माझ्यावर. अक्षरा या घरात पाहिजे आई. भाई भाई खरंय, लय गुणाची पोर आहे बघा. माझ्यावर बी तिचं लय उपकार आहेत बघा. लिहा वाचाया कुठे येत होतं मला, आडानी बाई मी. अहो पण अक्षराची ओळख तिनं करून दिली. थोडं थोडकं का होईना लिहा वाचाया शिकवलं. आणि आई, अक्षरा आता घरी परत आली ना, मी तिला सांगणार आहे की अधिपतीला घे आणि कुठेतरी बाहेर जा म्हणून. हा म्हणजे मागच्या टायमाला ते बाहेर फिराया का काय पाठवलं होतं ना व, तसं वय? तसं नाही आई, म्हणजे तसे जातीलच, पण मी अक्षराला सांगणार आहे की हे घर सोडून कुठेतरी बाहेरच जा. तिथंच तुमच्या नवीन संसाराची सुरुवात करा. एवढ्या दिवसांनी सुनबाई घरला परत येणार आणि हे नको ते काय बोलतायस? हा नको ते नाही आहे, ही गरज आहे. आई, या घरात त्या दोघांचा संसार नाही होणार. तो सुखाचा तर मुळीच होणार नाही. ती भुवनेश्वरी होऊ नाही देणार. पहिले पाडे 55 घसरली गाडी तुमची भोवीवर. आई, मी चुकीचं बोलतोय काही? चुकीचंच आहे. लक्ष्मी घरला येणार आणि तिला परत पाठवणार बाहेर, चुकीचंच आहे. एवढं समजा ऐश्वर्य आहे ते दोघांचंच आहे नव. त्यांनीच वाढवायचंय, त्यांनीच जपायचंय. मग आता बाहेर जाऊन त्यांना नव्यानं का म्हणून उभं करायचं? काय हरकत काय आहे? करू देत ना, नव्यानं सुरुवात करतील पुन्हा. मागे एकदा दोघे घराच्या बाहेर 10 दिवस राहिले होते ना, ते काय परंपरा वगैरे पाळायला गेले होते, तेव्हा सगळं दोघांनीच केलं ना, नव्यानं केलं ना. आणि आई, केवढे सुखात होते दोघे, केवढे आनंदात होते. पुन्हा करतील तसं. अहो पण इथंच आपल्या माणसात राहून त्यांनी संसार केला तर कुठं बिघडतंय? काय बिघडते आणि कोण बिघडवतंय हे तुम्हाला बरोबर माहिती आहे. आई, आता तो विषय नको. केवढी चांगली बातमी दिली आहे तुम्ही मला. आई, हे सगळं तुमच्यामुळे आहे. थँक्यू सो मच आई. आता बघा, या घरात फक्त चांगल्याच बातम्या ऐकायला मिळणार. तथास्तु. आलेच मी, देवापुढे साखर ठेवते. चारू, बघितलंस ना, अधिपती अक्षराला जाऊन भेटला. मला माहिती आहे तो तिच्याशिवाय नाही राहू शकत. त्याचं खूप प्रेम आहे तिच्यावर. एकटा तिच्या फोटोशी बोलत बसायचा, मी सांगितलं ना तुला. आता तो तिला घेऊन येईल लवकर. मी त्या दिवसाची वाट बघतोय जेव्हा अक्षरा आपल्या घरात परत येईल. काय वहिनी भेटल्या तुला? हा, एकदम ध्यानीमनी नसताना एकदम समोर झाल्या. एक नंबर काम झालंय. पण ते तुमच्या दोघांमधलं सॉर्ट झालं का? हा, ते होईल. म्हणजे नाही झालं. तू ना असंच कर, तू फक्त भांड त्यांच्याशी. तुम्ही दोघं भेटलात ना की तू फक्त भांडतोस त्यांच्याशी. अरे होय की बाबा, ऐकून तर घे माझं. मला येड लागलं काय? तुम्ही काय मला सगळी येडी समजता का? मी काय भांडलो नाही. मला बोलायला सुधरत नव्हतो. भांडू कुठून? जरा बारीक मध्ये भांडलो, लय नाही. हा, एरवी एवढा बोलत असतोस त्यांच्याबद्दल. हा, मग अचानक समोर आल्या ना, मला कुठनं सुरुवात करावी काय कळनाच. बरं बरं ठीक आहे, पुन्हा भेट त्यांना आणि बोलून काय ते सॉर्ट करा. आणि वहिनींना आधी घरी घेऊन ये.
काय बायको रुसून माहेरी गेल्या म्हणल्यावर मनधरणी करून घेऊन यायला लागते आहे की नाही वंक्या? की काय वाटेल ते उद्या त्यासनी घेऊन यायला लागते, एवढं कळलं मग मला. हा ओंकार बोल. कामात आहेस का? म्हणजे थोडं बोलायचं होतं मला. थोडं कामातच होते मी. पण बोल ना, काय झालं? एक गुड न्यूज आहे. ओंकार, गुड न्यूज तर मी देणार तुला, पण ती तू काय देऊच देत नाहीयेस. झालं का तुझं सुरू? हा, तुला जर का हेच बोलायचं असेल ना सारखं सारखं, तर ठेवतो मी फोन. ए सॉरी 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 सॉरी, मस्करी केली रे. बोल, काय गुड न्यूज आहे? अगं काल अधिपती आणि वहिनी भेटले. ओंकार, आज 1 एप्रिल नाहीये आणि मी तुझ्यासारखी फूल पण नाहीये. झाले का तुझे तेच तेच 5 जोक सुरू? तू पण तर जोकच केलास ना, भाऊजी आणि वहिनी भेटले म्हणून. अगं मी खरंच बोलतोय. खरंच? माझा नाही विश्वास बसत. का? अरे का काय, त्यांची भेट व्हावी म्हणून आपण एवढी धडपड करतोय, पण त्यांची भेट काय होत नाही आणि आता अचानक त्यांची भेट झाली. कसा विश्वास बसणार? अगं तुझी शपथ खरंच बोलतोय ग मी. तुला कोणी सांगितलंय? अगं मला स्वतः अधिपतीने सांगितलं. काल ना त्याला फुलपगार सरांनी शाळेमध्ये बोलवलं होतं. तिकडे त्याची आणि वहिनींची भेट झाली. अरे वा वा, देवच पावला. त्यांच्यात बोलणं झालं का? भांडण मिटलं ना त्यांचं? वहिनी गेल्या का घरी परत? अगं जरा सावकाश ब्रेक मार. किती प्रश्न विचारशील एकाच वेळी? ओंकार, याला आनंद म्हणतात. हो ग, आनंद मला पण झालाय, पण एकाच गोष्टीची खंत आहे. काय? अगं त्यांच्यात नीट बोलणंच नाही झालंय. दुर्गेश्वरी मॅडमचा फोन आला आणि अधिपतीला निघावं लागलं. या दुर्गेश्वरी मॅडम पण ना, रंगपंचमीच्या दिवशी त्यांच्या आयुष्यात पुन्हा नव्याने रंग भरले असते, पण दुर्गेश्वरी मॅडमने तेही उधळून लावले. हो ना. पण ते दोघं भेटले हेच खूप झालं. यातच समाधान. खरं आहे ग तुझं. खूप खुश होता तो. भाऊजी खुश होते म्हणजे वहिनी पण खुश असणार. आता ते लवकर एकत्र येऊ दे म्हणजे झालं. हो ना. ओंकार, तू एक काम कर, काही करून अधिपती भाऊजींना वहिनीने भेटण्याची गळ घाल. हवं तर तू एक्स्ट्रा काम कर, पण असं काहीतरी कर की भाऊजी आज वहिनींना भेटले पाहिजे. सतत त्यांच्या मागे लाग आणि त्यांना कन्व्हिन्स कर की वहिनींना भेटा म्हणून. चालेल, मी त्याला कन्व्हिन्स करतो तसं. आज जर परत ते दोघं भेटले ना, तर माझ्याकडून पार्टी. होय, बाय. बाय. हा वकील साहेब, बोला मॅडम. तुम्ही बोला. काम चालू आहे ना व? येस मॅडम, काम झालंय. पण काय सांगताय, काम झालं? हो मॅडम. नक्की ना व? का आपला आमचा फोन आलाय म्हणून असं बोलताय? नाही मॅडम, खरंच काम झालंय. काल आपला फोन आल्याच कामाला लागलो. अरे वा, लई फास्ट काम करताय की हो तुम्ही. मग तर काम झालंच असेल तर येऊ काय आम्ही? हो मॅडम, तुम्ही येऊ शकता. ठीक आहे, भेटून बोलू. बघ काय, सगळे विषय फोनवर बोलायची काही गरज नाही, नाही का? आणि सगळं तयार आहे म्हणताय, तर आपण जसं बोललो तसंच करू मग. काय? हो मॅडम, तुम्ही म्हणाल तसं. ठीक आहे, भेटून बोलूया. हो. काही निघायचं ना वा? जरा थांबशील काय? निघायचं असेल तेव्हा सांगू की तुला. हा, आमच्या डोसक्यात जरा कामं चालू आहे, ती करू दे, मग निघूया. मॅडमचा फोन. हा बोला मॅडम, कशा आहात? आम्ही ठीक आहोत. तिकडं कसं आहे सगळं? ठीक चाललंय, म्हणजे फार काही घडत नाहीये सध्या, आणि ताई पण शांतच आहे. नाही, आता शांतच असतील त्या, पण लवकरच त्यांची झोप उडणार आहे. म्हणजे कळलं नाही मला. कळल, समद कळल तुम्हाला. त्यासाठीच फोन केलाय आम्ही तुम्हाला. मॅडम अहो, तुमच्या फोनची मी वाटच बघत होते. मला वाटलं मला विसरलात की काय. तुम्हाला विसरून कसं झालं हिराबाई? हा, आता मी काम आहे म्हणून फोन केलाय. उगा फोन करून गप्पा मारत बसायला आमच्याकडे काय मोकळा वेळ नाही. बोला मॅडम, आज काय काम काढलं माझ्याकडे? अहो, तुमच्या फोनची वाटच बघत होते मी. आम्ही आता तुम्हाला जे काम सांगू ते पटशिरी करून द्या, आणि या कामाचा आम्ही तुम्हाला डबल मोबदला देऊ. डबल? वय, डबल. काम लई महत्वाचं आहे आणि ते आजच्या आज करायचंय.
हो हो, आज काम झालंच म्हणून समजा. अहो आधी ऐकून तर घ्या, मग बोला पुढचं. सॉरी सॉरी, बोला. आता आम्ही सांगतोय तसं करायचं.